वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, दया क्षमा शांती, बाण अभंग ही हाती, करीती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. तुका म्हणे बळी तीच एक भूमंडळी, करीती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. योंत प्रविश्य ममवाच मिमां प्रसुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नां, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवंच दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं, देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्तवर्य चतुष्टकम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपन देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रैजननी देवांची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गृहीतं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे भक्ताचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने स्वर्गीय बबन महाराज शिंगोटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव, याला अखंड हरिनाम सप्ताह नाही म्हणता यायचं, त्रिदिनी कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवातली आजची असणारी पहिल्या दिवसाची सेवा, दोनही बंधू राम लक्ष्मण, आमचे बाजी महाराज असतील, आमचे राजेश महाराज असतील, या दोनही महाराज मंडळींनी या कल्याणसारख्या शहरामध्ये अतिशय लहान लहान लेकरं महाराज मृदुंग क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये घडवली. महाराजांकडे काहीतरी वयस्कर पण माणसं आहेत गायन शिकायला, काय नाही महाराज चालूच असतंय. लहान लहान लेकरं शिकवत असताना या कल्याण शहराचा परमार्थमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे असणारे दोघही बंधू यांच्या माध्यमातून सेवा मला प्राप्त झाली. सेवेला साथ करण्याकरता ज्यांची शिक्षण संस्था आहे श्री कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र धामणगाव पाट, संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज भोर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि योगायोग त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपल्या समस्त वारकरी परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा निवडलाय, 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. अभंग निवडण्याचं कारण सांगतो. दोघही महाराजांचे पिताश्री ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असणारी कीर्तन सेवा आहे ना, ते महाराज होते. ते विठ्ठलाचे वीर होते. आणि झोपलेले नाही महाराज, गाढे वीर म्हणजे जागृत वीर होते, जागृत वीर. आणि त्या वीरांचं चिंतन करण्याकरता सेवेकरता अभंग वीर विठ्ठलाचे गाढे अभंग निवडला आहे. विठ्ठला त्या अनावश्यक गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी अनावश्यक आहे? व्यसन,
व्यसन हे मानवी जीवनातील अनावश्यक गोष्ट आहे. जो कोणी व्यसन करीत असेल व्यक्ती, व्यसन अनेक प्रकारचे व्यसन सांगितले महाराज. आणि मैत्री होत असताना शास्त्रकार सांगतात, समानशीले व्यसनेषु सख्यम. ज्याचं शील समान आहे, ज्याचं व्यसन समान आहे ना, त्या दोघांची मैत्री होत असते. ऐका, व्यसन ही मानवी जीवनातील अनावश्यक गोष्ट आहे. असं आहे का महाराज, तंबाखू खाल्ल्यावर, दारू पिल्यावर, गुटखा खाल्ल्यावर माणूस जगू शकतो, नाही खाल्ल्यावर मरल, असं काही आहे का? नाही महाराज. पण तरी लोक करतात. ऐका, व्यसन ही मानवी जीवनातील अनावश्यक गोष्ट आहे. व्यसनमुक्त जीवन हे परमार्थातलं पहिलं पाऊल आहे. व्यसनमुक्त जीवन हे परमार्थातलं पहिलं पाऊल. व्यसन अनावश्यक आहे. दुसरी गोष्ट सांगितली ती अत्यावश्यक गोष्ट सांगितली. मानवी जीवन जगत असताना अन्न, पाणी आणि हवा ही अत्यावश्यक गोष्ट आहे. जसं मानवी जीवन जगत असताना अन्न, पाणी, हवा अत्यावश्यक गोष्ट आहे ना, तसं हे मानवी जीवन कृतार्थ होण्याकरता, मानवी जीवन सफल होण्याकरता भगवत दर्शन अत्यावश्यक गोष्ट आहे. विठाला दुसरी गोष्ट अत्यावश्यक सांगितली. तिसरी गोष्ट आहे ना, ती आकर्षक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आवश्यक. आवश्यक कोणती गोष्ट आहे? अंग झाकण्याकरता लागणारा कपडा आवश्यक आहे. चौथी गोष्ट आकर्षक. अंग झाकण्याकरता लागणारा कपडा आवश्यक, पण त्यावर दिली जाणारी नीळ ही आकर्षक आहे. गरुड पुराणामध्ये सांगितलंय, नीळ दिलेली कपडे ज्याने घातली आणि ते कपडे घातल्यानंतर जर त्याला मृत्यू आला तर त्या माणसाला मुक्तता भेटत नाही. हे गरुड पुराणाचं आहे, हे काही माझ्या मनचं नाही. दिली जाणारी नीळ ही आकर्षक आहे. ऐका, मानवी जीवन जगत असताना अंग झाकण्याकरता कपडे आवश्यक, दिली जाणारी नीळ आकर्षक. गोष्ट तिसरी आहे, काही गोष्टी अत्यावश्यक आहेत. मानवी जीवन जगत असताना अन्न, पाणी आवश्यक, हवा आवश्यक, तसंच भगवत दर्शन आवश्यक. ज्याला वाटतं आपल्या जीवनाची नौका पैल तीराला जावी ना, त्याच्याकरता भगवत दर्शन अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि देवाचं जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर उपाय सांगितले. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. देवाची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असतील तर तुम्हाला आधी संतांचे पाय धरावे लागतील. मग महाराज, का हो संतांचेच का पाय धरावे लागतील हे तुम्ही सांगता का? मी सांगत नाही महाराज. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आध्यात्मिक शास्त्रामध्ये उच्च न्यायालय म्हणून ज्याला म्हणतात ना, ते आहे वेद. आणि वेदाचंही तेच म्हणणं आहे की संतांच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनाचं कल्याण कुणीच करणार नाही. केलं तर भिवंडी केल्याशिवाय राहणार नाही. कल्याण नाही महाराज करणार कुणी. मानवी जीवनामध्ये देवाचं दर्शन अत्यावश्यक आहे महाराज. देवाचं दर्शन जर घडलं नाही तर माणसाचं जीवन व्यर्थ जातं. कसं ज्ञानोबराय दृष्टांत देतात. जैसे साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळना आतू पोकळा, कास्तन झाली गळा शिळे जैसे. ज्ञानोबराय म्हणतात साबरी वाढिन्नल्या सरळा. साबरीचं झाड तुम्हाला माहिती आहे का? सगळे शेतकरी वर्ग आहे. साबरीचं झाड माहिती आहे? साबरीचं झाड सरळ वाढलेलं असतं, त्याला फळही नाही फुलही नाही महाराज. बरं, त्या झाडाची फांदी घर बांधण्याकरता उपयोगाला येत नाही. जैसे साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळ न आतू पोकळा, कास्तन झालीये गळा शेळी जैसे. तैसे मूर्खाचे जे आले पण. ज्ञानोबराय म्हणतात शेळीच्या गळ्याला असणारे ते स्तन ते काहीच उपयोगाचे नाही महाराज. त्यातून दूध वगैरे काही येत नाही. जसे शेळीच्या गळ्यातले स्तन काही उपयोगाचे नाही, साबरीचं झाड काहीच उपयोगाचं नाही, तसं मानवी जीवन भगवत दर्शनाशिवाय काही उपयोगाचं नाही महाराज. काहीच उपयोगाचं. मग जर तुम्हाला जीवन जगत असताना देवाची प्राप्ती करून घ्यायची तर संतांची प्राप्ती करावी लागते. ऐका, संतांच्या प्राप्तीशिवाय देवाची प्राप्ती नाही. आणि जर देवाची प्राप्ती झाली तरी माणसाचं जीवन व्यर्थ आहे. कशाप्रमाणे? पंची पंख बिना विकोदे दादा, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, सुमिरन करली रा. ताल सुना एक स्वर बिना, स्वर सुना एक ताल बिना, वैसा नर हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी
बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर लेरा हरि नाम बिना सुमिरन कर पर्वत सुना एक वृक्ष बिना वृक्ष सुना एक फूल बिना वैसा नर हरि नाम बिना सुमिरन करले रा. महाराज म्हणतात सुंदर अशी बाग आहे पण त्या बागेत जर फुल नसेल ना तर त्या बागेची किंमत शून्य आहे. तसं सुंदर मानवी जीवन आहे पण या मानवी जीवनामध्ये भगवत दर्शन नसेल तर या जीवनाची किंमत शून्य आहे. महाराज खूप मोठा हत्ती आहे पण त्या हत्तीला हस्तिरंत नसतील तर त्या हत्तीचं जीवन शून्य आहे. तसं माणसाचं जीवन भगवत दर्शनाशिवाय शून्य आहे. महाराज हस्तिदंत बिना नारी पुरुष बिना वयात आली एखादी सुंदर स्त्री असेल आणि त्या सुंदर स्त्रीला जर एखाद्या पुरुषाचा आश्रय नसेल तर तिचं जीवन व्यर्थ आहे. तिचं जीवन व्यर्थ आहे. महाराज जसं त्या स्त्रीचं जीवन व्यर्थ आहे ना तसं या मानवी जीवन भगवत दर्शनाशिवाय व्यर्थ आहे ना. मग देवाची प्राप्ती करायची तुम्हाला मग संतांचे पाय धरावे लागतील. काय करतात तो संत या जीवाला पैल तिराळ नेऊन पोचवतात. महाराज काय जीवन आहे एक सांगू. संत महात्मे यांचं जीवन असे महाराज. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वेर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढा पद्मव्ययंत. काय संतांचं जीवन आहे का. लोक आपल्या मुलांना जवळ करतात महाराज. संतांचं तसं नाही. एक सांगू आळंदीला जर तुम्ही कधी गेलेत ना आळंदीला अनेक जातीच्या अनेक पंथांची मुलं आहेत महाराज शिकण्याकरता पण ज्ञानोबा कधी कुणाला जात पात विचारत नाही महाराज. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार न पाहे याती कुळाचा विचार. ज्ञानोबा कुणाच्या जातीचा कुळाचा विचार करत नाही महाराज. आमचे श्रीगुरु मारुतीबाबा पाठामध्ये उदाहरण सांगत असतात. 72चा दुष्काळ त्या दुष्काळामध्ये आपण नव्हतो महाराज. आपला आठवत पण नाही आपण नव्हतोच पण 72च्या दुष्काळामध्ये आळंदीमध्ये अनेक विद्यार्थी शिकायला होते. अनेक विद्यार्थी अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक प्रांतातले देशामध्ये देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातली मुलं शिकायला होती महाराज आळंदीमध्ये. 72चा दुष्काळ अतिशय भीषण दुष्काळ होता महाराज. आमचे बाबा सांगायचे कोरेकर बाबा खायला अन्न मिळत नव्हतं आणि प्यायला पाणी मिळत नव्हतं. इतका भयान दुष्काळ होता महाराज त्यावेळेस. पण त्याही काळामध्ये एखादा आळंदीतला साधक जर आसपासच्या पंचक्रोशीमध्ये मधुकरी मागण्याकरता गेला गावामध्ये जायचा महाराज साधक. गावामध्ये कुणीच नसायचं कारण प्रत्येक जण रोजगार हमीच्या कामावर जायचे. गावामध्ये कुणीच नसायचं. मोकळी ती मधुकरची जोळी भाजीची किटली मोकळी घेऊन ज्यावेळेस आळंदीचे साधक आळंदीला जाण्याकरता निघायचे ना एखाद्या माय माऊलीने पाहायचा आणि आवाज द्यायचा महाराज ओ महाराज इकडे या जवळ बोलावून घ्यायचं महाराज. एक भाकरीतली अर्धी भाकर त्या महाराजांच्या मधुकरच्या झोळीमध्ये टाकायची
अर्धी भाजी महाराजांच्या त्या भाजीच्या किटलीमध्ये टाकायची आणि महाराजांना पाठवायचं. काही भावना होती महाराज त्या लोकांची. आज जर ते उपवासी राहिले तर ज्ञानोबा उपवासी राहिल्याचं पाप आम्हाला लागेल. काही भावना आहे महाराज त्या लोकांची. एखाद्या आईचा मुलगा पळत यावा, आई अगं सकाळपासून भूक लागली, मी अन्न 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 करतोय, मला तू सकाळ धरून अन्न दिलं नाही, जेवण दिलं नाही, पिण्याकरता पाणी दिलं नाही. अरे कोण कुठले ते महाराज? ते आले आणि त्यांना तो अर्धी भाकर वाढली आई. महाराज त्या आईचं उत्तर होतं, बाळा अरे तुला भूक लागली तर तू आमच्याकडे हक्काने मागशी, आई मला जेवण दे, आई मला तहान लागली मला पाणी दे. पण ते महाराज कुठले लांबून आलेले, भूक लागली आणि तहान लागली, त्यांनी कुणाकडे मागावं? अरे त्यांना जर दिलं नाही तर ज्ञानोबा उपस्थित राहिल्याचं पाप आम्हाला लागेल. आज सांगू तुम्हाला, साधकांची, ज्ञानोबारांच्या साधकांची कृपा आणि ज्ञानोबारांची कृपा, प्रत्येकाकडे कोटीनी प्रॉपर्टी महाराज, ही ज्ञानोबारांची कृपा आहे. ज्ञानोबा असंही महाराज, ज्ञानोबाराने कोणत्याही जातीचे येऊन द्या, अहो बलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबाराने तुम्ही कोणत्याही भावनेने शरण जा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत महात्मे कोणत्याही भावनेने शरण जा. तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतं ना आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त हवं, लोक मुक्ती करता प्रयत्न करतात महाराज, काशीला जातात, काशी करायला काय जाण्याची गरज नाही महाराज. काशीला काशी करायला जाण्याची अजिबात गरज नाही. काशी करायला म्हणजे काशी दर्शन घ्यायला जाण्याची गरज नाही. कारण काशीमध्ये मेल्यानंतर मोक्षाही ज्ञानोबा वर्णन करतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेतने लागे शरीर ती गावी. दर्शनाकरता जाऊ शकता पण मुक्तीची अपेक्षा घेऊन तुम्ही काशीला जाऊ नका. तुम्हाला वाटतं या चालू जीवनामध्ये आपण जिवंत असताना मोक्ष मिळावा जर तुम्हाला वाटत असेल तर अलंकापूरला एकदा जा. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे अलंकापुरा. जन्म येर धारा चुकवा, जन्म येर धारा चुकवा, एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे जा अलंकापुरा. एकदा जर तुम्ही ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता गेले, अलंकापूरला गेले ना, तर तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल. लोक मुक्तीसाठी लय प्रयत्न करतात महाराज, नामस्मरण करतात, सगळं करतात, पण हे करत नाही जे ग्रंथामध्ये सांगितलंय, जे शास्त्रामध्ये सांगितलं ते करत नाही. लोक भलतच काही पण करतात महाराज. हे करा, तुम्हाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. संतांना तुम्ही कोणत्याही भावनेने शरण जा, संत आपलेसे करतात महाराज. संतांशिवाय देवाची प्राप्ती होणं अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्य आहे महाराज. संतांचे या जीवनावर उपकार आहेत महाराज. संत जागवतात, संत शिकवतात आणि संत सांभाळतात. करुणी सायास शिकविती, संत महात्मे सायास करून शिकवतात महाराज. काही प्रयत्न करतात, किती प्रयत्न आहे महाराज संतांचे. संत शिकवतात, संत जागवतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत जागवतात, संत शिकवतात, संत सांभाळतात महाराज. तुका म्हणे वत्स धेनुविचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. महाराज संत सांभाळतात, संत जागवतात आणि संत शिकवतात. हा जीवावर उपकार आहे असं नाही महाराज. संतांनी देवाला जागा केले, या जीवाला जागा केली आणि संत महात्म्याने संतांना जागा केली. ऐका, प्रमाणासहित तुम्हाला पटवून देतो. संत महात्म्याने या जीवाला जागा केली. आता जागा रे बाईनो जागा, घोर निजल्याती हो घोर निजल्याती, नाडोनी भागा रे. आता जागा रे बाईनो जागा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. काय म्हटलंय? चुकवी व्यथा जन्माच्या, उठा जागे व्हा. संत महात्मे जीवाला जागा करतात. दुसरी गोष्ट सांगत तुम्हाला, संत महात्मे देवाला जागा करतात महाराज. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वळवंटापासून महाद्वारापर्यंत. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला ऋणोदय, झाला ऋणोदय, सरली निद्रेची वेळा. संत
महात्मे देवाला जाग करतात. एवढा सामान्य उपकार नाही महाराज, संतांचा दिवावर. चला रामायणामध्ये सुंदर असा प्रसंग सांगतोय का. रावणाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर रावणाला मारल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र सर्व वानरसेनेला घेऊन अयोध्येमध्ये आले. अधिकार परत्वे ज्याला ज्याला जसा जसा अधिकार होता, ज्याची ज्याची जशी जशी कामगिरी होती, प्रत्येकाला बक्षीस दिलं, सर्वांना बक्षीस दिलं महाराज. पण त्यामध्ये हनुमंतरायांना काहीच बक्षीस दिलं नाही. आणि असं होतं, ज्याने मंदिराच्या पायापासून कळसापर्यंत पाणी मारलं, शेवटच्या दिवशी त्याचा सत्कार विसरून जातो महाराज. आणि पहिल्यापासून चालत आले हो. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी काय आहे ना ते पहिल्यापासून चालत आले महाराज. खऱ्याला किंमत पहिल्यापासून नाही, ती आत्ताही नाही. कलियुगामध्ये तरी काय आहे महाराज, खऱ्या कीर्तनकाराला खरंच किंमत नाही महाराज. आहे का सोमनाथ महाराज? अहो एवढे विद्वान महाराज लोक आळंदीमध्ये गाथा ज्ञानेश्वरी पाठ आळंदीमध्ये बसले, आमसारखे हिंडू राहिले. ऐका, खऱ्याला किंमत नाही. सर्वांना बक्षीस दिलं, मारुतीरायांना काहीच बक्षीस दिलं नाही. सीतामयीने पाहिलं आणि मैया प्रभूंना म्हणते, प्रभू अहो या आतापासून इथपर्यंत कारकीर्ती असणारे हनुमंतराय, आणि त्या हनुमंतरांना तुम्ही काहीच बक्षीस दिलं नाही. प्रभू म्हणतात, सीते अगं काय द्यावं त्याला, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सीते त्याला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. एवढा असामान्य उपकार त्याचा माझ्यावर आहे. माझा जीव जरी त्याच्या चरणावर ठेवला तर तो कमी पडेल. सीतामय्या म्हणते, प्रभू तुमच्याकडे देण्याकरता काहीच नसेल, पण माझ्याकडे आहे, मी देऊ. अतिशय सुंदर कथा आहे महाराज. रामकथा ही कोण्या मंदिरातल्या देवतेची कथा नसून प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे रामकथा आहे महाराज. रामकथा शशी किरण समाना, रामकथा शशी किरण समाना, रामकथा शशी किरण समाना. ऐका, सीतामाया म्हणते, प्रभू तुमच्याकडे देण्याकरता काहीच नाही, माझ्याकडे आहे, मी देऊ का. प्रभू हसत म्हणतात, सीते असेल ना तुझ्याकडे बिंदास देऊन टाक महाराज. सीतामय्येला माहेराकडून नवरत्नाचा हार आला होता. काय ज्ञानोबरांनी वर्णन केले महाराज त्या हाराचं. एक एक मनी पृथ्वीमोल किमतीचा होता. ऐका ज्ञानोबरांची ओवी. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. ज्ञानोबरे म्हणतात, पृथ्वीमोल किमतीचा एक एक मनी महाराज. नवरत्नाचा हार सीतामाईने गळ्यातला काढला, स्वतः हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकला. हनुमंतरायांनी तो हार घेतला, उड्डाण केलं, एका झाडावर जाऊन बसले, गळ्यातून हार बाहेर काढला महाराज. तोडला. एक मणी घ्यायचे, दाताखाली धरायचे, फोडायचे, पायचे, फेकून द्यायचे. अनेक मणी फेकून दिले महाराजांनी. शेवटच्या मण्याला सीतामाईने पाहिलं आणि मैया विचारते, हनुमंता एवढ्या मोला मागाचा मणी मी तुमच्या गळ्यामध्ये घातला, तुम्ही खुशाल त्या मण्याची अवहेलना करता, त्या हाराची अवहेलना करता. हार काय तोडता, मणी काय पाहता, फोडता काय फेकून देता काय, काय पाहता त्या मण्यामध्ये, काय पाहता त्या मोबाईल मध्ये, आपलं काय पाहता त्या मण्यामध्ये, त्या मनामध्ये काय आहे पाहण्यासारखं. हनुमंतराय सांगतात, मैया त्या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतो. मैया म्हणते, हनुमंता अरे कुठे मण्यामध्ये कुठे राम असतो का. हनुमंतराय सांगतात, मैया या मण्यामध्ये जर राम नसेल तर याचं माझ्या जीवनामध्ये काहीच काम नाही. मैया हनुमंतरायांना म्हणते, हनुमंता या मण्यामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हे मणी फेकून दिले, हे तुमचं एवढं मोठं शरीर आहे, अहो या शरीरामध्ये राम आहे का. हनुमंतराय सांगतात, मैया या शरीरामध्ये जर राम नसेल, या शरीराचंही मृत्यू लोकांमध्ये काहीच काम नाही. छाती विदीर्ण करतात. राम प्रभू, लखनजी, सीतामय्या तिघांचेही दर्शन या हृदयामध्ये करून देतात महाराज. श्रीराम बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. संपूर्ण प्रसंग प्रभू रामचंद्र पाहतात आणि प्रभू रामचंद्र हनुमंतरांच्या भक्तीवर प्रसन्न होतात आणि सांगतात, हनुमंता आज मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे, माझ्याकडून मागून घे. हनुमंतराय सांगतात, प्रभू तुम्ही काय द्याल हो, काय द्याल, यश कीर्ती नकोय मला. अहो यश कुणाला, मला द्याल तुम्ही. यश पहिलेच माझ्याकडे आहे. यशे थोरविला मारुती, निळोबरांनी वर्णन केले.
विभीषण केला लंकापती। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, सिया राम का सदा ही तो रस चाहिए। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, सिया राम का सदा ही तो रस चाहिए। सुख मिले ऐसे जीवन को जीने में, श्री राम जानकी बेटे मेरे सीने में, बेटे मेरे मुझको कीर्ती वैभव ना यश चाहिए, हे काहीच नको प्रभू। अहो तुम्ही काय द्याल? धन नको। अहो राम नावाचं नुसतं धन नाही, महाधन माझ्याकडे आहे, त्याला परमार्थ म्हणतात महाराज। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। अहो तुम्ही काय द्याल? धन मला नको। माझ्याकडे जे धन आहे ना, पायोजी मेने राम रतन धन पायो, वस्तु अमूलिक दिए मेरे सदगुरु, कृपा कर अपनायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो। चोर ना लुटे खर्च ना छूटे, चोर ना लूटे खर्च ना छूटे, दिन दिन बढ़त सवायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। चोर ना लुटे खर्च ना छुटे। प्रभू माझ्याकडे जे धन आहे ना, याची चोर चोरी करू शकत नाही आणि खरचल्यावर संपणार पण नाही प्रभू। एवढं अविनाशी धन माझ्याकडे आहे, तुम्ही काय द्याल? तरी प्रभू रामचंद्र हट्ट करतात। शेवटी हनुमंतराय मागतात महाराज। हनुमंतराय म्हणतात प्रभू द्याल? हो देईल। काय तुला पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा काय पाहिजे तुला? पंतप्रधान पद पाहिजे का? प्रभू तुम्ही काय हो, हे मला काहीच नको, हे काहीच नको मला। मला जे हवं तुम्ही ते द्याल का? हो मी देईल, माग माग म्हटल्यावर प्रभू हनुमंतराय म्हणतात प्रभू ज्या ठिकाणी तुमची कथा चालू आहे ना, त्या ठिकाणी मला ती कथा श्रवण करता यावी, आणि ज्या ठिकाणी तुमची कथा चालू नाही ना, त्या ठिकाणी मला ती कथा ऐकता यावी महाराज। मग आजही पहा तुम्ही, कुणीही कथाकार असू दे। आता महाराज या ठिकाणी कथाकार स्वतः उपस्थित आहे महाराज। सोमनाथ महाराज सुंदर भागवत करतात, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही पहा, कथा कोणतीही चालू असू दे, असं म्हणतात कीर्तनात श्रोता एकही नसला तरी चालतो, हनुमंतराय कीर्तन ऐकतात महाराज। हनुमंतराय चिरंजीव आहे। आजही कथाकार पहा, पहिलं पाचरण हनुमंतरायनं करतात महाराज। आइए हनुमंत बिराजिए, कथा करूं मति अनुसार, पधारिए अंजनी कुमार, आइए हनुमंत बिराजिए। मी का तुम्हाला हा प्रसंग सांगितला तर संतांचे उपकार देवावर आहे। हनुमंतराय संत आहेत, प्रभू रामचंद्र देव आहे, संतांचे उपकार देवावर आहेत। आता संतांचे उपकार संतांवर आहेत। संत महात्मे संतांना जाय करतात। उठा साधू संत, साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत। असे हे संत नेमकं कसे आहेत त्याचं वर्णन केलं या भंगाच्या पहिल्या चरणामध्ये। वीर विठ्ठलाचे गाडे, 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 वीर विठ्ठलाचे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर
विठ्ठलाचे गाणे वीर विठ्ठलाची गाढी वीर विठ्ठलाची गाढी वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे काळी काळ पाया पडे काळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करते घोष जय जयकार पाया पडे काळी काळ करते घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार हे वीर विठ्ठलाचे गाणे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे संत वीर कसे आहेत तर वीर विठ्ठलाचे गाढे पहा जगामध्ये अनेक देश आहेत अनेक देश मला वीर सांगायचे वीर हे दादा अरे आवाज पाहिल्यासारखा ठेव ना भाऊ पूर्ण प्लेन आवाज दिला यार हॅलो थोडा इफेक्ट दे वीर विठ्ठलाचे गाढे कसे आहेत ते वीर ऐका भारतामध्ये जगामध्ये अनेक देश आहेत महाराज इंग्लंड आफ्रिका चीन जपान भारत पाकिस्तान अनेक देश आहेत महाराज अनेक देशांतल्या अनेक प्रसिद्धी आहेत महाराज प्रत्येकाची खासियत प्रत्येकाची प्रसिद्धी वेगळी पाकिस्तान देश आहे कशाला कशाला प्रसिद्ध आहे महाराज तो आतंकवादी संघटनांना पाणी घालणारा देश पाकिस्तान आहे रशिया कशाने प्रसिद्ध आहे आधुनिक युद्ध तंत्रज्ञान बनवणारा देश म्हणजे रशिया आहे महाराज पहिल्या हाणामाऱ्या दगडाने चालायच्या रशियाने तंत्रज्ञान युद्ध तंत्रज्ञानाला महाराज कोयता आणला कोयता रशियाने आणला कोयताही बंद झाला रशियाने AK-47 आणली महाराज आता तर असं तंत्रज्ञान आणले स्क्रीन टच युद्ध रशिया महाराज युद्ध तंत्रज्ञान प्रगत करण्यामध्ये रशियाची प्रसिद्धी आहे अमेरिका कशाने प्रसिद्ध आहे लाव्या करणारा देश आहे महाराज अमेरिका जेवढे युद्ध झाले ना त्या सगळ्याला कारण अमेरिका आहे चीन तायवान वेगळं करायला कारण अमेरिकेसारखा लाव्या करणारा देशच नाही महाराज कुठे अमेरिका म्हणजे लाव्या करणारा देश आहे आता चीनची प्रसिद्धी कशामुळे आहे चीनची प्राचीन प्रसिद्धी महाराज बनावट वस्तू बनवण्यामध्ये आणि चीनची अर्वाचीन प्रसिद्धी कोरोनासारख्या महामारीमुळे चीनची प्राचीन प्रसिद्धी बनावट वस्तू बनवणे मार्केटमध्ये सगळ्यात पहिली वस्तू येते चीनची आणि लवकर निरोप घेते वस्तू चीनची चायना माल लई दिवस टिकत नाही महाराज आता भारताची प्रसिद्धी आहे का भारत ही शूरांची भूमी आहे भारत ही वीरांची भूमी महाराज भारतामध्ये शूर जन्माला आले भारतामध्ये वीर जन्माला आले प्रत्येक प्रांतामध्ये वीर आहेत महाराज कर्माच्या प्रांतामध्ये वीर धर्माच्या प्रांतामध्ये वीर दानाच्या प्रांतामध्ये वीर नरांच्या प्रांतामध्ये वीर आहेत आणि परमार्थामध्ये वीर जन्माला आले त्यांना संत वीर म्हणतात महाराज मी तुम्हाला उपाध्या सांगितल्या आता तुम्ही त्यांची नावं सांगायची
कर्माच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले कर्मवीर भाऊराव पाटील. धर्माच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले धर्मवीर संभाजी महाराज. क्रांतीच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले क्रांतीवीर नाना पाटील. कोणी सांगितलं उत्तर? शाबास. क्रांतीवीर नाना पाटील. संतांच्या मध्ये वीर जन्माला आले संतवीर बंडा तात्या. नरांच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले नरवीर तानाजी मालुसरे. स्वातंत्र्याच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले स्वातंत्र्यवीर सावरकर. आता यांना या उपाध्या कशामुळे लागल्या विस्तृत चिंतन करून सेवा समाप्त करू. ऐका. पहिले आहेत ते कर्मवीर. कर्मवीर भाऊराव पाटील. कशामुळे कर्मवीर उपाधी लागली महाराज? एक दिवस पाहुणे घरी आले भाऊराव पाटलांच्या घरी जेवणाकरता बसले. बसल्यानंतर भाऊराव पाटील पाहुण्यांना खेटून बसले. पाहुण्यांना विचारलं का हो? भाऊराव पाटलांच्या वडिलांना विचारलं का हो भाऊराव काय करतो? पूर्वीचे महाराज मुलं बापाचं बोलणं खाण्यात अशी रट कातड्याची होती महाराज. माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना माहिती मी बोलणं खाण्यात किती रट कातड्याचं आहे. पूर्वीची मुलं महाराज बापाचं बोलणं खाण्यामध्ये रट कातड्याचे होते. किती बोला त्यांना फरक पडत नव्हता महाराज. त्यातलाच मी पण एक. त्या बापाने त्या वडिलांनी सांगितलं भाऊराव गावभर भना भना हिंडतो महाराज. त्या पाहुण्यांना जेवण वाढत तरी भाऊराव पाटलांची पत्नी शब्द कानावर आला. भाऊराव पाटलांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. गुरुवारी किसन महाराज साखरेंचं वाक्य. स्त्रीच्या डोळ्यात आलं पाणी प्रलय आणू शकतो. पाणी थोडंच आहे महाराज. अश्रू थोडंच आहे पण प्रलय येऊ शकतो. भाऊराव पाटील जेवलेच नाही महाराज. आहे त्याच ताटावर हात धुतले. मी आडणे राहिलो यात नवल नाही. आता माझी जनता माझी रयत आडणे नाही राहिली पाहिजे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची शाखा आहे महाराज. दिवाळीचा सण आला. भाऊराव पाटलांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई. दिवाळीचा सण आला. परिस्थिती गरिबीची आणि मुलांची तर दिवाळी साजरी करायची. भाऊराव पाटलांनी लक्ष्मी आई साहेबांजवळ आत ठेवली. लक्ष्मी तू जर ठरवलं तर मुलांची दिवाळी होऊ शकते पण तू ठरवलं पाहिजे. लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं मी कसं काय करणार मुलांची दिवाळी? काही नाही लक्ष्मी तुझ्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र आहे ना ते आपण सोनाराकडे गहाण ठेवू पैसे आणू आणि त्या पैशांच्या माध्यमातून मुलांची दिवाळी साजरी करू महाराज. असणाऱ्या त्या लक्ष्मी आई साहेबांचं मंगळसूत्र गहाण ठेवलं. मुलांना फटाकी खाऊचे पदार्थ मुलांना बनवले. त्यांना कर्मवीर म्हणतात महाराज. आता काय शिक्षण सम्राट कमी आहे? लईत महाराज 40 50 वर झाले शिक्षण संस्था सांभाळणारी पण पोरांकरता बायकोचं मंगळसूत्र नाही गहाण ठेवणार. कर्मवीर भाऊराव पाटील. दुसरी गोष्ट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. काय धर्मवीर होते महाराज छत्रपती संभाजी महाराज. अरे कुण्या आयऱ्या गैऱ्याचे महाराज हाती लागणारे छत्रपती संभाजी महाराज नव्हते महाराज. अरे काय धर्म जपला माझ्या शंभूराजांनी. ऐका प्रसंग सांगतो. औरंगजेबाच्या मगर मिठीमध्ये माझा शंभूराज ज्यावेळेस सापडला ना औरंगजेबाने सांगावं शंभू आजपर्यंतचा नियम आहे तुमच्या मराठ्यांच्या मुली माझ्या घरामध्ये आहेत. शंभू अरे तुमच्या ब्राह्मणांच्या मुली माझ्या घरामध्ये आहेत. शंभू अरे उच्चवर्णीय कुळातल्या देशमुख पाटलांच्या मुली माझ्या घरामध्ये आहेत. शंभू पण आजपर्यंतचा नियम मोडतो. माझ्या पोटची मुलगी मी तुला देऊ करतो. धर्म बदल. माझ्या शंभूराजाने उत्तर द्यावं अरे ऐक औरंग्या तुझ्या पोटची मुलगी काय तुझी बायको जरी दिली तरी धर्म बदलणारी औलाद आमची नाही. अरे 4-5 पैसा करता लोक धर्म बदलतात. ही शोकांतिका काय महाराज. कष्ट केलेत माझ्या राजाने जाती पातीत वाटू नका. कष्ट केलेत माझ्या राजाने जाती पातीत वाटू नका. कष्ट केलेत माझ्या राजाने जाती पातीत वाटू नका. स्वराज दिले या शिवबाने जाती पातीत वाटू नका. आपला समाज जातीपातीमध्ये विखुरल्यामुळे आपल्या धर्मावर संकट आहे महाराज. पण धर्माच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांना धर्मवीर म्हणतात. क्रांतीवीर नाना पाटील असे होते महाराज. नाना पाटील पुण्यात होते महाराज नाना पाटील. आणि असंच शेल पिंपळगावला एक शिंपी होता महाराज राहणारा.
नाना पाटलांची चर्चा त्याच्या कानावर आली. तो म्हटला, अरे कोण नाना पाटील? त्यांना सर्व लोक घाबरतात. मी नाही घाबरत, मी चाललो म्हणे त्यांच्या भेटीला. त्याच्या भेटीला गेले महाराज. भेटीला गेले आणि भेटीला गेल्यानंतर महाराज नेमकं नाना पाटलांना विचारलं, का हो नाना पाटील कोण? नाना पाटील नाव दिलं. अरे तू कोण? कोण म्हटल्यानंतर तो म्हणते म्हणा ना, मी पिंपळगावचा शिंपी. तो म्हणता, मी शिंपळगावचा पिपी. एवढी बोबडी त्याचे वडील होते महाराज. का? ते क्रांतीवीर होते. स्वातंत्र्याच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, दानवीर कर्ण, नरवीर तानाजी मालुसरे. ऐका, तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न होतं महाराज. मुलाच्या अक्षता घेऊन तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जातात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे आमंत्रणाच्या अक्षता घेऊन जात असताना छत्रपती लढाईच्या तयारी करता निघाली होती. लढाईच्या तयारीमध्ये छत्रपती होते. नेमकं तानाजी मालुसरे महाराज हातामध्ये अक्षर ठेवणार. तानाजी मालुसरेने विचारलं, राजा कुठे निघालात? माझ्या मुलाचं लग्न आहे. अरे तानाजी, हा जो कोंढाणा आहे ना, हा परकीयांच्या तावडीमध्ये आहे, परकीयांच्या ताब्यामध्ये आहे. तो आपल्या ताब्यामध्ये येण्याकरता लढाई करावी लागेल. राजा, तुम्ही एकटे जा लढाईला, मान्य नाही आम्हाला. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा तुम्ही एकटे जा, मला मान्य नाही, मी तुमच्या बरोबर येणार. दोघही निघाले महाराज. छत्रपती शिवाजी राजे, नरवीर तानाजी मालुसरे दोघही निघाले. लढाई लढले महाराज. लढाई लढत असताना तानाजी मालुसरे गतप्राण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी डरकाळी पडले, अरे गड आला, पण सिंह गेला. तेव्हापासून त्या गडाचं नाव पडले सिंहगड. याला म्हणतात नरवीर तानाजी मालुसरे. सामान्य नाही महाराज. नरांच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांना नरवीर म्हणतात. क्रांतीच्या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्याला क्रांतीवीर म्हणतात. आणि या पारमार्थिक क्षेत्रामध्ये वीर जन्माला आले त्यांना संतवीर म्हणतात. संतवीर भांडातात त्या व्यसनमुक्ती संघटना. जे तरुण व्यसनी झाले ना महाराज, त्या तरुणांना संप्रदायामध्ये आणण्याकरता इतका प्रयत्न आहे महाराज तात्यांचा. आज पॅरालिसिस झालाय, अर्धांगवायू झाला, पण तरीही तात्या जागराला महाराज ज्ञानोबरांच्या तळावर उभे असतात. उभा राहून जागर करतात. काय महाराज, काय त्याग हे संप्रदाय करतात तात्यांचं. संतवीर उपाधी उगच नाही लागत महाराज. अनेक व्यस्त झालेले तरुण, अनेक धर्मद्रोही झालेले तरुण तात्यांनी सुधरवले, म्हणून त्यांना संतवीर म्हणतात. त्या वीरांचं वर्णन केले महाराजांनी. वीर विठ्ठलाचे गाढे. कसे आहेत ते वीर? गाढे वीर आहेत. झोपलेले वीर नाही महाराज. वीर अनेक आहेत. प्रेमवीर, पोरींच्या चपला खात्यात महाराज हे प्रेमवीर. हे असे तर हे प्रेमवीर, हे झोपलेले वीर आहेत महाराज. पण ते गाढे वीर, वीर विठ्ठलाचे गाढे असे वीर. पण ते काय तर कळी काळ पाया पडे. महाराज म्हणतात असणारा तो काळ आहे ना, तो त्यांच्या पाया पडतो. काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतसे किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. काळाची सत्ता संतांवर चालत नाही, काळाची सत्ता देवावर चालत नाही महाराज. दोन गोष्टीवर काळाची सत्ता चालत नाही. पंच महाभूत आहेत महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पाच महाभूतांमध्ये देवही कुठे बसत नाही आणि संतही कुठे बसत नाही महाराज. या पाचही महाभूतांवर संतांची देवाची सत्ता आहे. पृथ्वीवर देवाची सत्ता आहे महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू या पंच महाभूतांवर देवाची सत्ता आहे आणि या पंच महाभूतांवर संतांची सत्ता आहे महाराज. पृथ्वीवर सत्ता ज्ञानोबरांची, संजीवन समाधी ज्ञानोबरांची. पृथ्वी, आप, तेज, मुक्ताई आई साहेब. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. महाराज तेजामध्ये मुक्ताईने त्यांचं शरीर विलीन केलं. आप मध्ये संत जनार्दन स्वामीचं शरीर तिकडे विलीन झाले महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तुकोबऱ्या सांगतात गगनाहुनी वाढ नाम आहे अनुरेणू या थोकडा, तुका आकाश आहे एवढा आकाशाला व्याप्ती घालावी. हे संतांचं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांवर सत्ता मात्र संतांची आहे आणि देवाची आहे. म्हणून त्यांना गाढेवीर म्हणतात. वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे. मग ते करतात काय? काय करतात? अभंग दुसरं चरण. करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय
करते घोष जय जयकार जळते दोषाचे डोंगर. एकदा सर्वांनी सावध व्हा, हाताने टाळी आणि माझ्या मुखाने माझ्या भगवंताचं गोड नाव घ्या महाराज. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमा विठोबा करते घोष जय जयकार जळते दोषाचे डोंगर. असणारे ते वीर संत काय करतात तर करते घोष जय जयकार. देवाचा नावाचा घोष करतात महाराज. कसा करतात? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. संत महात्मे सतत देवाचं नामस्मरण करतात महाराज. एकदा तुकोबराय भजनाला जातात महाराज. रोज तुकोबराय भजनाला जायचे. आवली मातेला प्रश्न पडता नेमकं तुकोबराय जातात कोणत्या डोंगरावर? 3 डोंगरावर तुकोबराय भजनाला जायचे. एकतर भांडाऱ्यावर, घोरडेश्वरावर किंवा भामचंद्रावर. 3 डोंगरावर दर्शनाला भजनाला जात असताना महाराज जायचे पण कोणाला सांगून जात नव्हते. ते काय आताचे महाराज नाही, कीर्तनाला मुंबईला चालून बायकोला सांगून आले. ते आताचे नाही महाराज, ते तुकोबराय होते. करारी बाणा होता महाराज तुकोबराय. आवलीने विचारावं, महाराज नेमकं तुम्ही कोणत्या डोंगरावर जाता आम्हाला सांगून जात जा. महाराजांनी सांगावर तुला सांगण्याची काय गरज आहे? मी ज्या डोंगराला जातो ना, प्रत्येक डोंगरात पायथ्याला असणारी माती कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल समजायचं मी त्या डोंगरावर आहे. महाराज तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी महाराज गेले भांडणाला निघून. आवली माता मागून ते असणारा जेवणाचा डब्बा, जेवणाची पाटी घेऊन निघाली. लोक म्हणतात तुकोबरायांची पत्नी कर्कशा होती. असे म्हणणारे ना एक ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आले महाराज. जिजाऊ मातेसारखी पतिव्रता स्त्री नव्हती महाराज. तुकोबरायांच्या मुखामध्ये घास घातल्याशिवाय आवली मुख सुद्धा उष्ट करत नव्हती महाराज. याला पतिव्रता धर्म म्हणतात. आणि जे म्हणतात ना तुकोबरायांची पत्नी कर्कशा होती, समजून चालते ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीतच जन्माला आले. त्या दिवशी तुकोबराय भजनाला गेले भंडाऱ्यावर. आणि 3 डोंगरांच्या मध्ये महाराज घोरावाडी स्टेशनच्या उजव्या बाजूला घोरावाडा डोंगर आहे. मध्ये भंडारा आहे आणि भामचंद्र वास्तुलीच्या पायथ्याला भामचंद्र आहे. 3 डोंगर 3 दिशेला आहेत महाराज. भंडारा डोंगरावर तुकोबराय भजनाला गेले. पहिल्यांदा गेले घोरडेश्वरावर. तुकोबराय नाही, माती कानाला लावली, मातीतून आवाज येईना. दुसऱ्यांदा गेले भामचंद्रावर गेले तरी मातीतून आवाज येईना. ज्यावेळेस भंडारा डोंगराचे रस्ता धरला, असणारी माती कानाला लावली, मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला. याला म्हणतात नामस्मरण. अर्जुनाचा रोम रोम श्रीकृष्ण म्हणत होता महाराज. रोम रोम. काही परमार्थामध्ये अधिकार असतो, काही संत असतात महाराज. संत, या संतांकडे जातीतून पाहायचं नसतं, संतांकडे वर्णातून पाहायचं नसतं. कारण प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले. कारण प्रत्येक जातीचा उद्धार होण्याकरता संतांना तळमळ होती, म्हणून संत महात्मे प्रत्येक जातीमध्ये जन्माला आले. संतांना कोणी वर्णातून पाहायचं नसतं महाराज. त्याला शूद्र बुद्धी म्हणतात. संतांचं जीवन हे गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असतं. निर्मळ हे संत जीवन असतं. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक महात्मे होते. नर्मदा परिक्रमा करत असताना संत महात्मे, त्या महात्म्यांची परिक्रमा चालू होती. शुळपाणी झाडी म्हणून त्या ठिकाणी परिक्रमामध्ये लागते महाराज. खूप चालले पण कुठे वस्ती मिळेना, वस्ती पाहायला मिळेना. दूरवर गेल्यानंतर एक वस्ती होती, पण ती वस्ती होती पारध्याची. एका पारध्याला आवाज दिला, दादा अरे तुझ्या झोपडीमध्ये आज राहण्याकरता मला तू जागा देशील का? पारधी महाराज भोळ्या मनाचा होता. पारध्याने सांगितलं, हो महाराज. साधू संत येते घरा, दारे खिडक्या बंद करा. हे आता असं सांगावं लागतंय महाराज. पण त्यावेळी असं होतं, साधू संत येते घरा, तुझी दिवाळी दसरा. त्या पारध्याने सांगावं, दादा महाराज तुम्ही आले, आज खरी आमची दिवाळी, आज खरा आमचा दसरा. या महाराज. महाराज आले. विचारलं, महाराज तुम्ही जेवण करणार का? महाराजांनी सांगितलं, नाही आज माझा उपवास आहे. पूर्ण रात्रभर आराम केला. दुसऱ्या दिवशी उठले, पुन्हा परिक्रमेला जाण्याकरता निघणार. पण पारध्याने सांगितलं, महाराज गरिबाच्या घरचा तुम्ही एक घास तरी खायला पाहिजे होता. महात्म्याने सांगितलं, या वर्षी नाही खाल्ला ना तरी पुढच्या वर्षी मी तुझ्या घरी जेवण्याकरता येईल. महाराज ते वर्ष लोटलं आणि पुढच्या वर्षी पुन्हा महात्मे त्या
परिक्रमा करत असताना त्या मार्गावरून चालले होते. पारध्याने ओळखलं, अरे गेल्या वर्षी हेच महात्मे आपल्याकडे आले होते. आवाज दिला, महाराज इकडे या. बोलून घेतलं महाराजांना, घरामध्ये बसवलं, असणारी पाद्यपूजा केली आणि महाराज सांगितलं, महाराज जेवण करणार? हो करणार, पण आज आमच्या घरी जो मेनू बनवलाय तो मेन्यू, तो पदार्थ मी तुम्हाला खायला देणार नाही. तुमच्याकरता मी नवीन पदार्थ बनवणार. सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? महाराज महात्मेने विचार केला, अरे पारधी मनाने भोळा आहे, अंतकरण साप आहे त्या पारध्याचं. साधूने सांगावं, पारधी दादा मला जो पक्षी आवडतो तो पक्षी घेऊन येशील? हो म्हणे घेऊन ये. मग ऐक, कटेवर ज्याचे कर आहेत, विटेवर जो उभा आहे, विश्वाचं सौंदर्य ज्याच्या चेहऱ्यावर आहे ना, ज्याच्या मुखावर आहे, तो पक्षी मला आवडतो, तो घेऊन ये. सांगा हे वर्णन पक्षाचं आहे का जगाच्या मालकाचं आहे? जगाच्या मालकाचंही महाराज. तो पारधी पक्षी आणण्याकरता निघाला. अरे किती दिवस गेल्यानंतर महाराज हा पक्षी मिळेल? जन्म जन्म मोरी जतन कराई, अंतराम कही आवत नाही. राम सिया राम जे जय सिया राम, राम सिया राम जय जय राम. अनेक साधू संतांनी जीवनाची कुर्बानी दिली महाराज, पण त्यांच्या स्वप्नात देखील जगाचा मालक आला नाही. तो पारधी पक्षी धुंडाळण्याकरता निघाला. एक दिवस गेला, पक्षी मिळाला नाही. दुसरा दिवस, तिसरा दिवस, 6 दिवस गेले. 7व्या दिवशी पारधीने विचार केला, आज 12 वाजेपर्यंत जर पक्षी मिळाला नाही तर हा देह साधूला दाखवायचा नाही. पारधीने विचार केला महाराज. 8:30 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, पक्षी काय येईना, पक्षी काय मिळेना. 10:30, 11 वाजले, 11:30 वाजले, चिता पेटवली. हा देह चितेमध्ये समर्पित करण्याचा दृष्टिकोन साधूकडे होता. हा देह आता साधूला दाखवायचा नाही, हा देह चितेमध्ये समर्पित करायचा. चिता पेटवली, ढसढसा अग्नी मारा. तो अग्नीच्या ज्वाळा धड धड धडधड अग्नी पेटला. 12 वाजले, 3 प्रदक्षिणा करणार. पहिली प्रदक्षिणा केली, दुसरी प्रदक्षिणा केली, तिसरी प्रदक्षिणा पूर्ण होता जगाच्या मालकाला दयाली असणाऱ्या त्या पक्षाचं रूप घेतलं आणि पारध्याच्या खांद्यावर येऊन बसला. पारध्याने तो पक्षी पाहिला, हातामध्ये घेतला. अरे हा तूच का तो पक्षी? संपूर्ण वर्णन जसं साधूने केलं ना तसा तो पक्षी आला होता महाराज. असणाऱ्या पक्षाला जाळ्यामध्ये गुंडाळलं. 7 दिवस माझे गुरु उपवासी आहेत, 7 दिवस माझे साधू उपवासी आहेत. बुक्क्या मारायचा, बुक्क्या मारत 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 तो पक्षी आणला होता. साधू पुढे तो पक्षी ठेवला, पण साधू देवाच्या भजनामध्ये दंग झाले होते. कारण संत महात्मे काय करतात? करती घोष जय जयकार. साधू देवाच्या भजनामध्ये दंग झाले होते महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. साधू भजन करत होते महाराज. असणार तो पक्षी साधू पुढे ठेवला. साधूने आवाज दिला, महाराज ज्या पक्षाचं तुम्ही वर्णन केलं ना तो पक्षी तुमच्या समोर आणून ठेवलाय. साधू महात्मे भजनातून जागे झाले. पाहतात तर जगाचा मालक देवाला लोटांगण घातलं, माफी मागू लागले. साधू देवा, पारधी अंतकरणातून भोळा आहे, त्याच्या अंतकरणामध्ये तिने मात्र पाप नाही. त्याच्याकडून काही चुकी झाली असेल तर त्याला माफ कर. देव म्हणू लागला, अहो चुकी? त्याने बुक्क्या घालत मला इथपर्यंत आणले. अरे जो कंसाला मारणारा जगाचा मालक, रावणारा, एवढे महाराज मोठे दैत्य मारणारा जगाचा मालक पारध्याला काय मारू शकत नव्हता. पण भावा पुढे बळ नये कुणाचे सबळ, भावा पुढे कुणाचं बळ चालत नाही महाराज. असणाऱ्या त्या पारध्याला जगाच्या मालकाचं दर्शन झालं. कुणामुळे? साधूमुळे. म्हणून धरावे संताचे ते पाय. ते संत काय करतात? करते घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर,
संत महात्मे देवाच्या नावाचा घोष करतात. परिणाम जळती दोषाचे डोंगर. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद शिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. संत महात्मे देवाच्या नामस्मरणाचा घोष करतात. परिणाम जळती दोषाचे डोंगर. झालेली सेवा या ठिकाणी समाप्तीकडे जात असताना ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त असणारी कीर्तन रूपी सेवा आहे ते असणारे स्वर्गीय बबन महाराज शिंगोटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त असणारे प्रथम दिवसाची कीर्तन सेवा दोन्ही बंधूंच्या वतीने अतिशय दोन्ही महाराज मंडळी त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. आदरणीय आमचे असणारे राजेश महाराज आणि आमचे बाजी महाराज दोघांचं कार्य जसं आहे ना तसा दोघांचा स्वभाव आहे. महाराज माळी जेवते गेले, ज्ञानोबांनी वर्णन केले तुमच्या दोघांचं. तेवते निवांतची ठेले का पाणी आयसे केले व्हावे गा. ज्ञानोबराय म्हणतात माळिया जेवते गेले, ते ज्यांच्यामध्ये जाल त्यांच्यासारखेच महाराज. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला यावे. ज्ञानोबराने तुमचं वर्णन करावं, काय जीवन आहे महाराज. दोन्ही महाराज मंडळींच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली. या दोन्ही महाराजांकरता टाळ्या वाजवा एकदा. लहान लहान लेकरं घडवतात महाराज. हे कार्य सोपं नाही. हे कार्य काय सोपं वाटतं तुम्हाला? काय त्रास देत राजेश महाराजांना विचारा, नाही तर बाजी महाराजांना विचारा. लहान मुलं सोपी नाही महाराज. लय खतरनाक मुलं असतात महाराज. एका मुलाला शिक्षकाने विचारलं, बाळा अरे तू एवढा आजपळ आहे, नेमकं तुझा जन्म कोणत्या वारी झाला? तो म्हटला, सर माझा जन्म शुक्रवारी झाला. सर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला? सर म्हणले माझा जन्म रविवारी झाला. खोटं नका बोलू सर, रविवारी सुट्टी असते. हे अशी लहान मुलं, पण त्यांना चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम दोन्ही महाराज मंडळी करतात. दोघांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आमचे राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटीवरती साथ करण्याकरता अतिशय सुंदर साथ. रागही सांगायची गरज नाही पडत महाराज. नाही तर एक वेळ महाराज कोरोनाचे साथ परवडले असे साथ असते. पण अतिशय दोनही मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, आमचे आवटी महाराज, विनेकरी बाबा, माझ्या समेत आले माझे पिताश्री ज्यांनी 18 वर्ष देशाची सेवा केली, मेजर मंजाभाऊ गुंड आणि माझे चुलते असणारे प्रगतशील शेतकरी भीमराव गुंड हे या ठिकाणी. आणि माझं ज्या ठिकाणी कीर्तन असतं त्या ठिकाणी सारथी, जसे अर्जुनाला सारथी कृष्ण होते तसे मला सारथी माझे वडील असतात. त्याच्यापेक्षा दुसरं काय. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय या न्यायाने पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझे श्री गुरु वैकुंठवासी प्रेममूर्ती दीपक महाराज बोडके, गुरुवरे मधुकरजी महाराज शिंदे ज्यांच्याकडे मी वेदांताचं अध्ययन केलं, ते श्री गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव त्यांच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी आणि आदरणीय बबन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णराम श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर